आपल्यापैकी प्रत्येकजण रोज काहीतरी शोधतोय. कधी शांतता, कधी समाधान, तर कधी स्वतःचं अस्तित्व. पण आपण एक मोठी चूक करतोय. आपण जे शोधतोय ते बाहेरच्या जगात शोधतोय. एकदा विचार करा, ज्या आरशात तुम्ही स्वतःचा चेहरा बघता, शक्ती आहे जिचा आपण रोज विचारही करत नाही. आज आपण त्या शक्तीबद्दल बोलणार आहोत, जी तुमच्या आत आहे, जी कृष्ण आहे. माणूस थकतो कधी? जेव्हा त्याला वाटतं की त्याचं आयुष्य नियंत्रणात नाहीये. जेव्हा तो म्हणतो, हे माझं स्वप्न आहे, ही माझी जबाबदारी आहे. हा मीपणाच आपल्याला सगळ्यात जास्त थकवतो. ज्या क्षणी आपण हा मीपणा बाजूला ठेवतो ना, त्या क्षणी आपल्याला कळतं की आपण काहीच चालवत नाही आहोत. सगळं काही एक लयबद्ध पद्धतीनं घडतंय. कृष्ण ही केवळ एक प्रतिमा नाही, तो एक लय आहे. जशी बासरी वाजवणाऱ्याच्या हातात बासरी असते, तसंच आपलं आयुष्य जेव्हा आपण त्याच्या हाती सोपवतो, तेव्हा त्यातला गोंधळ कमी होतो आणि संगीत वाढतं. अनेकदा लोक म्हणतात, हे खूप कठीण आहे, मला जमणार नाही. पण मी तुम्हाला एक सांगते, हे कठीण नाही, हे फक्त स्वीकारणं आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठता, तेव्हा स्वतःला विचारा, आज मी काय मिळवायला चालली आहे? त्यापेक्षा आज मी कसं शांत राहून काम करायला चालली आहे, हा विचार करा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या अपयशाची भीती आणि यशाची हाव दोन्ही सोडून देता, त्या दिवशी तुम्हाला कृष्णाचा खरा अर्थ समजतो. तो कोणत्याही संकटात तुम्हाला मदत करायला येत नाही, तो तुम्हाला संकट पचवण्याची ताकद देतो. आता डोळे मिटा आणि फक्त एकदा विचार करा. तुमच्या आत एक अशी जागा आहे जिथे कोणताही गोंधळ नाही, कोणताही विचार नाही, फक्त एक शांत श्वास आहे. तो श्वास म्हणजे दुसरं काही नाही, तो कृष्ण आहे. बाहेरचा कोलाहल सुरूच राहील, पण आतली ही शांतता तुम्हाला कुणीही चोरून नेऊ शकणार नाही. तुम्ही आज स्वतःला वेळ दिलात का? कमेंटमध्ये हो म्हणा, जर तुम्हाला हे आज उमजलं असेल तर. मी राधिका. लाईक करा, शेअर करा, आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.